टॉस बॉक्सच्या दिशेनं आहेत त्यांना विनंती असणार आहे थोडंसं बाजूला उभे राहा. इथे पहिल्या मॅचचा टॉस तो कंप्लीट केला जातोय. इथे पॉवर स्ट्रायकर्स टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग फर्स्ट असं त्यांनी निर्णय घेतलाय. आणि विनंती करतोय फिल्डिंग टीम आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. आणि लेग साईडला केवळ झाडाखाली जे पंच आहेत तेच बसतील. कोणत्याही खेळाडूला तिथे बसण्याची अनुमती ती दिली जाणार नाहीये. नाहीतर 3 धावांची पॅनल्टी त्या टीमला नेक्स्ट मॅच करिता असणार आहे. सर्व संघांना याची नोंद घ्यावी ही विनंती करतोय. क्षेत्ररक्षण सजून घ्या. टीम पॉवर स्ट्रायकर्स विनंती करतोय. इथे तिसऱ्या दिवसाला आपण सुरुवात करणार आहोत. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आनंदमय वातावरणामध्ये 2 दिवस ते आपण इथे परिपूर्ण केलेत. दोन्ही टीम्स आपले जे ॲडिशनल प्लेयर आहेत 12वे खेळाडू आपण इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या प्लीज. दोन्ही बॅटर्स विनंती करतोय. फिल्डिंग टीम इथे दाखल झाली आहे. आपण सुद्धा इथे दाखल व्हा मैदानाच्या आतमध्ये.
टीम द्वारकाधीश विनंती करतोय. इथे दोन्ही ओपनिंग बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. अजय आणि पवन अशी ओपनिंग पॅर मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. इथे अजय जो स्ट्राईक हँडवरती गेलाय. पहिल्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळालाय. तूच अजय. नॉन स्ट्राईकला पवन. इथे जमाल ओव्हर क्रमांक 1 करिता आलाय. मिराज जो विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचा खेळाडू असणार आहे या मॅचच्या अनुषंगानं. आणि यानंतर सर्व संघांनी नोंद घ्या, जे मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट आहेत ते आपण वेअर करू नका प्लीज. जी आपली ऑफिशियल जर्सी आहे तीच आपण वेअर करा. मॅन ऑफ द मॅचचे जे टी शर्ट आहेत ते वेअर करू नका. या मॅच नंतर सर्व संघांनी याची नोंद घ्या. इथे मॅच ऑन होतीये. प्रतीक पाटील ऑफिशियल कॉल देत आहेत. पहिला बॉल. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडलचा यूज केलाय. डिफेन्सिव्ह सुरुवात ती पाहायला मिळाली आहे. इथे अजय जो स्ट्राईक हँडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट तिथे पाहायला मिळालाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी ती पाहायला मिळतीये. पहिला बॉल. पुढचा बॉल. पुढचा बॉल पुढे येऊन मारलाय. सुरेख फटका गॅप मध्ये निघून चाललाय वेगानं. आजच्या दिवसातला पहिला चौकार अजयच्या बॅट बंद आलाय. पहिला चेंडू इथे डॉट आला. त्यानंतर एक सुरेख फटका तो पाहायला मिळालाय. पुढचा बॉल. आणखीन एक बॉल उडवलाय. गोळीच्या वेगाने निघून चाललाय आणखीन एकदा सीमा रेषेच्या दर्शन करण्याकरिता. मालीची बॅटिंग. पॉवर प्लेला अनुसरून इथे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ती अजयच्या माध्यमातून पाहायला मिळते. तंत्रशुद्ध फटके त्याच्या बॅटमध्ये येतात. टिपिकल पॉवर प्लेची फटके ती अजयच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल. आणखीन एक बॉल उडवलाय. तंत्रशुद्ध फटका तो निवडलाय आणि इथे सीमा रेषा पार चेंडूला तिसऱ्यांदा इथे पाठवलाय. ट्रिक ऑफ फोर्स ते आपल्याला पाहायला मिळतात. कमालीची बॅटिंग अजय सुरुवात केली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं खेळलाय. तिथे प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालंय. तैनात ते क्षेत्ररक्षक त्याच अनुषंगानं तिथे एक सिंगल त्याच्यावरती समाधान ते मानलं गेलंय. स्कोर कार्ड 13-13. 5 चेंडू समाप्त झालेत. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर पॉवरफुल बॅटिंग ती मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाली आहे. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल उडवलाय. स्ट्रॉंग हिट तिथे पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करत होते. इथे पंचांच्या सिग्नलची प्रतीक्षा ती असणार आहे. इथे चौकार देण्यात आलाय. ऑफिशियल कॉल तो दिला गेलाय आणि स्कोर कार्ड या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले. 17-17. पहिलं षटक ते खूप महागडं ठरलंय. जमालचं पॉवर प्ले स्पेशलिस्ट त्याच्यावरती हल्ला बोल केलाय दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून.
इथे अब्दुल आलाय. अब्दुल इथे पाहायला मिळतोय. इथे अब्दुल आणि अजय यांच्यातले हे बॅटल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं स्पीडअप करा, गोलंदाज आपल्याला विनंती करतोय. स्कोर कार्ड 17 पहिला बॉल, पहिला बॉल पुन्हा एकदा उडवलाय तिथे क्षेत्ररक्षक. काय कॅच पकडलाय, व्हॉट एफर्ट, दर्जेदार, काय क्वालिटी झेल तो पकडलाय आणि माघारी परतवलाय बॅटरला. अजय एक सुंदर कॅच इथे टिपला गेलाय. फटका चांगला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक त्याचे एफर्ट्स ते कमालीचे पाहायला मिळालेत. स्किलफुल फिल्डिंग ती पाहायला मिळतीये. इथे विशाल जो अजयच्या जागेवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली विकेट ती माघारी परतली आहे. पहिल्या चेंडूवरती अब्दुलने इथे मोठी विकेट ती टिपली गेली आहे. पुढचा बॉल, पुढचा बॉल स्टेप आउट केले, हवाई दर्शनला पाठवलाय, हवाई हल्ला चढवलाय, पहिल्याच बॉल वरती आलाय षटकार. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती टोकलाय इथे षटकार आणि शुभ सुरुवात ती पाहायला मिळाली आहे. स्कोर कार्ड या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचलंय 23. पुढचा बॉल विशाल, इथे व्हाईट बॉल असं दर्शवलं गेलंय. प्रेशर ते दिसतंय इथे गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती, कारण की वाचण्याचा प्रयत्न तिथे जरूर पाहायला मिळाला. त्याच अनुषंगाने इथे आवाक्याच्या बाहेर चेंडूची हाताळणी ती पाहायला मिळाली. पुढचा बॉल, पुढचा बॉल पोझिशन मध्ये आलेत आणि प्रज्ञात तो चढवलाय चेंडूवरती. पुन्हा एकदा फुल पॉवरफुल वंडरफुल स्ट्रोक षटकार. केली गेली आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. षटकारांची हॅट्रिक येईल का ते पाहणं गरजेचं आहे. पुढचा बॉल, आणखीन एक बॉल स्टेप आउट करून फटका सजवायचा होता, थोडस खाली राहिला आणि बाहेरच्या दिशेने निघणारा बॉल तो डिलिव्हर केला गेलाय. चांगला कमबॅक बॉल इथे गोलंदाज अब्दुलकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकार जरूर आले. त्यानंतर हा चेंडू तो अप्रतिम हाताळलाय. पुढचा बॉल, पुढचा बॉल बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी केली आहे. व्हेरिएशन ते पाहायला मिळालं, चूक सुधारल्या गेल्यात. 2 षटकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स ते कंप्लीट केले गेलेत. शेवटचा अंतिम बॉल तो अजूनही शेष राहतोय. पुढचा बॉल जोरकस मारायचा होता, तिथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. षटकाची होईल इथे समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 31-31. 2 षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक आपल्याला इथे अब्दुलकडनं पाहायला मिळालंय. अरमान आलाय इथे ओव्हर क्रमांक 3 करिता आपण अरमानला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या दिवसामध्ये त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. नियंत्रण सुटलं गेलंय. व्हाईट बॉल तो दर्शवला जाईल, ऑफिशियल कॉल तो दिला गेलाय. व्हाईट बॉल इथे ओव्हरची सुरुवात अरमाननं केली. अवांतर धावेनं इथे
ओव्हरची सुरुवात ती पाहायला मिळाली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 32 सॉलिड स्टार्ट तो पाहायला मिळाला आहे बॅटिंग टीम द्वारकाधीश 11 कडनं. आणखीन एकदा टप्पा तो नियंत्रणाच्या बाहेर आणि इथे दुसऱ्यांदा व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल अरमानच्या या षटकातला पाहायला मिळालाय. या व्हाईटच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 33 सॉलिड स्टार्ट ड्रीम स्टार्ट आपण त्याला म्हणू शकतायत. सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये चांगल्या पद्धतीने धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पुढचा बॉल समोर टाकलाय पाल्यात टाकला होता चेंडू त्याला सरळ दिरकावून दिले सीमा पार षटकार. इथे अरमानचं स्वागत भव्य षटकारानं केलंय. काय बॅटिंग करतोय आतापर्यंत कमालीची बॅटिंग ती पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल आणखीन एक बॉल इथे पंच आमच्याकडे वळतात आणि सांगतात की व्हाईट बॉल तो कंप्लीट केला जाईल. 3 व्हाईट बॉल्स इथे डिलिव्हर केले गेलेत. एक षटकार एकंदरीत एक चेंडूमध्ये 9 धावा आतापर्यंत खर्चिक पडलाय गोलंदाज. खूप महागडं षटक त्याच्या दिशेनं इथे मार्गक्रमण करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आणखीन एक बॉल उडवलाय उंच हवेत चेंडू उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक धावताय चेंडू मागे तिथे कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न तो अपयशी ठरलाय. कॅच ड्रॉप झाली आहे आणि एकंदरीत 2 धावा त्या परिपूर्ण केल्या गेल्यात. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 42 कमालची बॅटिंग ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. कॅच ड्रॉप होत आहेत षटकार चौकार येत आहेत त्याच्या अनुषंगानं मोठी धावसंख्या उभी राहिली आहे. पुढचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेनं क्लासिकल फटका. आणखीन एक बॉल तो निघून चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला षटकार. स्कोर कार्ड 48 इथे स्कोर कार्ड ते लागले गेले. 3 चेंडू समाप्त झाले. चौथा बॉल आणखीन एकदा लांबच लांब मारलाय हाय एंड हँडसम डेलिकेट षटकार. या षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 54. हाय स्कोरिंग मॅच ती पहिलीच आपल्याला पाहायला मिळते या दिवसातली. कमालीची बॅटिंग षटकार चौकारांमध्ये दोन्ही बॅटर्स डील करतायत. मोकळा श्वास गोलंदाजी करणाऱ्या टीमला घेऊ दिला नाहीये. आणखीन एक बॉल जोरकस मारायचा होता बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागून डिक्लेअर झोनच्या दिशेनं तिथे चेंडू निघून गेलाय. कुठेतरी ते प्रेशर साफ आपल्याला अरमानच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय कारण की प्रघात ती खूप चांगले केलेत बॅटर्सना. शेवटचा अंतिम बॉल अरमानच्या या षटकातला. इथे व्हाईट बॉल इथे या षटकात आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा व्हाईट बॉल कुठेतरी खूप महागडं षटक ते पाहायला मिळालंय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 56 वरती. अजूनही 7 चेंडू ते शेष जात आहेत. पुढचा बॉल तिथे ओव्हर कव्हर ड्राईव्ह केलंय आणि क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल ती परावर्तित करू दिली आहे. एक सिंगल तिथे कंप्लीट केली गेली आहे. सुटकेचा निश्वास तो गोलंदाजाने जरूर घेतला असेल. इथे 19च्या सरासरीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 3 षटकांच्या अखेरीस
57. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. टीम द्वारकाधीश इथे आपल्याला बॅटिंग करण्याकरिता पाहायला मिळते आणि सॉलिड स्टार्ट तो पाहायला मिळालाय. पवन तिथे स्ट्राईक एंड वरती आलाय. अफसद पहिल्या ओव्हर करिता आलाय. स्लॉग ओव्हरची जबाबदारी खूप मोठी जबाबदारी ती असणार आहे कारण की धावा खूप जास्त इथे स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. त्याला पनिश करायचं होतं. तिथे काय घडतंय? चुकी झाली आहे. त्या चुकीचा भुगतान आणखी निघालाय. दमदार षटकार. या षटकाराच्या मदतीनं इथे पुढचा बॉल पुल केलाय पुन्हा एकदा. तिथे फ्लॅट हिट तो पाहायला मिळाला. पुन्हा एकदा दुसऱ्या बॉल वरती कॅच ड्रॉप झाली आहे. इथे प्रेक्षकांकरिता खास पारितोषिक ते लग्न जाणार आहे. सीमारेषा पलीकडे कॅच पकडा आणि 100 रुपयाचं पारितोषिक ते नंदकुमारजी पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाईल. जो इथे 2 बॉल ते कंप्लीट झालेत. स्कोर कार्ड 64. पुढचा बॉल नियंत्रण सुटलं गेलंय. थोडस इंजर्ड आपल्याला गोलंदाज अफसद पाहायला मिळतोय. गोलंदाजी करण्याकरिता आला होता त्यानंतर व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. थोडासा इंजर्ड जरूर पाहायला मिळालाय कारण की पूर्णपणे नियंत्रण ते इथे सुटलं गेलंय. चिली आलाय. इथे गोलंदाजी ट्रॅक वरती आपण चिलीला पाहतोय. पुढचा बॉल उडवलाय आणि फेकून दिलाय. पुन्हा एकदा गगन भ्रमंती करण्याकरिता आणि एक धमाकेदार स्ट्रोक षटकार. मैदानाच्या आतमध्ये घोंगावतोय. उद्ध्वस्त करून ठेवतोय गोलंदाजी करणाऱ्या टीमला. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं. फटका फसलाय जरूर. तिथे डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. खूप कमी डॉट बॉल्स या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळालेत कारण की षटकार चौकारांमध्येच डिलिंग ती पाहायला मिळतीये. 71 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात. पुढचा बॉल थोडासा खाली राहिला. अँगल यूज केला गेलाय. इथे दुसरा डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. सातत्यानं लेंथ ची चेंज केली गेली आणि त्याचाच फायदा इथे गोलंदाजाला प्राप्त झालाय. शेवटचा अंतिम बॉल तो अजूनही शीर्ष जातोय. चिली तयार होतोय. पुढचा बॉल जोरकस मारायचा होता. तिथे फटका चांगला आहे. थोडीशी गडबड जरूर झाली आहे परंतु सावरलंय आणि रिटर्न केलंय इथे आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. इथे 3 धावा त्या परिपूर्ण केल्या जातील का ते पाहणं गरजेचं आहे आणि 3 धावा इथे
कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स ती पाहायला मिळाली आहे आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 74 धावेवरती. या स्पर्धेचं सर्वाधिक धावसंख्या उभारणारी मॅच ती आपल्याला पाहायला मिळते. 74 धावा या पहिल्या इनिंग मध्ये उभारल्या गेल्यात. 75 धावांचं आव्हान असणार आहे 4 षटकांमध्ये. कमालीची बॅटिंग तिथे पाहायला मिळालेली सर्वच फलंदाजांकडनं. इथे केवळ 3 फलंदाज त्यांच्या माध्यमातून 74 धावांचं स्पीडअप करा प्लीज विनंती करतोय. पहिला बॉल पावलांचं माप ते चुकलं गेलंय त्याच्या अनुषंगानं स्टॉप झालाय गोलंदाज. पुन्हा एकदा इथे आपल्याला गोलंदाज सुसज्जित होताना ऍड केली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. शांतता ती या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये पाहायला मिळाली आहे. कोणत्याही पद्धतीचा मोठा फटका खेळू दिला नाहीये. सिंगल डबल्स त्यानं एवढा काही परिणाम या मॅचमध्ये पडणार नाहीये. मोठे फटके येणं ते गरजेचे आहेत कारण की 20च्या जवळपासच्या सरासरीनं बॅटिंग ती मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. हाय स्कोरिंग रनचीज तो करणं फार गरजेचं आहे. पुढचा बॉल उडवलाय आणि आसमानी सैर त्याच्यावरती कोरलाय षटकाराचा टॅग. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 23. आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडू समाप्त झालेत. धावसंख्या 23. आणखी एक बॉल समोरच्या दिशेने मारलाय. दोरकस मारलाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. योग्य त्यानं रिटर्न केला बॉलला. एक सिंगल वरती समाधान मानू दिलंय. चांगला कमबॅक बॉल उस्मानकडनं पाहायला मिळालाय. मिराज जो स्ट्राईक हँड वरती आलाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 24. इथे सामन्याचं समीकरण ते कठीण झालंय. मिराज वरती खूप जास्त जबाबदाऱ्या असणार आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा वार केलाय तिथे क्षेत्ररक्षक तो चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता परंतु अपयश वाटायला आलंय. दोन धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्या. स्कोर कार्ड या डबलच्या मदतीने जाऊन पोहोचले 26. 26 धावेवरती आतापर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं गेलंय आणि शेवटचा अंतिम बॉल तो अजूनही शीर्ष जातोय. उस्मान पुढचा बॉल मोठा फटका तिथे खेळायचा होता इथे मिराजला परंतु बॅटनी बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन घडत नाहीये. थोडीशी गडबड झाली आहे. थोडंसं फंबल त्याच अनुषंगाने सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं गेलंय आणि स्कोर कार्डला नेऊन ठेवलंय इथे 28. इथे षटक होईल समाप्त क्रमांक 2चं. आता विचार केला तर 2 षटका आणि बनवायच्यात 47. 47 धावांचं आव्हान असणार आहे 2 षटकांमध्ये. इथे खूप चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. आदिल आलाय. आदिल त्याला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. ओव्हर क्रमांक 3 पहिला बॉल जोरकस मारायचा होता. फटका पुन्हा एकदा फसला गेलाय. प्रत्येक डॉट बॉल इथे टीम द्वारकाधीश करिता तो विजयाच्या दिशेनं नेणारा असणार आहे.
इथे षटकारांचीच भाषा आता मैदानाच्या आतमध्ये बोलणं टीम पॉवर स्ट्रायकर्स करिता बंधनकारक असणार आहे. पुढचा बॉल व्हेरिएशन ते पाहायला मिळालं. पडल्यानंतर इथे बाहेरच्या दिशेने वळण ते प्राप्त केलंय बॉलनं. पुन्हा एकदा डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. धावसंख्या पूर्णपणे सीमित आहे. 28 वरती स्थिरावली गेली आहे. पुढचा बॉल तिथे व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. बऱ्याच काळानंतर धावसंख्या ती 1 न पुढे जाऊन पोहोचली आहे 29. मोठे फटके इथून खेळणं ते फार गरजेचे आहेत. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आणखीन एक बॉल पंचांकडे दाद मागितली आणि ती दाद पंचांनी उचलून धरली आहे. इथे फिंगर इज अप आणि फलंदाजाला सांगितलंय तुम्ही तंबूत जा. चांद आला इथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू समाप्त झालेत. स्कोर कार्ड 29. आणखीन एक चांगला बॉल. प्रश्न विचारले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये आदिलकडनं. कोणत्याही प्रश्नाचं चोख प्रतिउत्तर ते दिलं जात नाहीये. स्ट्रगल ते वाढलं गेलंय. पुढचा बॉल तिथे व्हाईट बॉल तो इथे कंप्लीट केला गेलाय. केवळ एक्स्ट्रा धावा इथे 2 आलेल्या आहेत आणि एक महत्वाची विकेट ती प्राप्त करून दिली. आदिलनं आतापर्यंत उल्लेखनीय अप्रतिम कामगिरी केली आहे. पुढचा बॉल उडवायचा होता. तिथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. शेवटचा अंतिम बॉल तो अजूनही शेष आहे. स्कोर कार्ड ते केवळ जाऊन पोहोचलंय 31-31. पुढचा बॉल उडवलाय उंच हवेतनं प्रेक्षकांच्या भेटीकरिता इथे पाहायला मिळालाय धमाकेदार षटकार. अड़तीस ना क्या कमरुद्दीन आलाय. पुढचा बॉल काय फटका सजवलाय. फॅब्युलस स्ट्रोक पाहायला मिळालाय परंतु तिथे विकेटचं पतन होईल. जाळं आखलं होतं आणि त्याच्यामध्ये सहज इथे अडकला गेलाय. मिराज तंबूत परतलाय. सातत्यानं अडचणी इथे वाढल्या गेल्यात. बॅकफूट वरती टीम पाहायला मिळते. रनचेस तो कठीण झालाय. आलाय इथे बॅटिंग स्टान्स वरती पहिल्याच चेंडूवरती कमरुद्दीन इथे मोठं यश ते संपादित केलंय आणि मिराजला माघारीचा रस्ता तो दाखवलाय. तोसिफ इथे पुढचा बॉल फेस करण्याकरिता आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पंच आमच्याकडे वळतात आणि सिग्नल करतात व्हाईट बॉल. प्रतीक पाटील आणि त्यांच्या समवेत विजय बटाला अशी ऑफिशियलची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मॅच करिता पाहतोय. कमरुद्दीन तो पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहतोय. पुढचा बॉल तिथे सुपर थोडंसं खाली राहिलाय. वाईड यॉर्करचा अटेम्प्ट तो सक्सेसफुली डन केला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. अडचणींमध्ये पहिल्या षटकापासून वाढ केली गेली आहे. आतापर्यंत त्या अडचणींमध्ये सातत्यानं वाढ झाली आहे. बॅकफूट वरती टीम पाहायला मिळते पुन्हा एकदा. चांगला बॉल
कमालीची गोलंदाजी, खूप चांगलं व्हेरिएशन ते पाहायला मिळालं आहे. एक चेंडू इथे वाईट यॉर्कर, त्यानंतर चेंडू तिथे गोल्डन स्पॉटवरनं बाहेरच्या दिशेनं काढलाय. व्हेरिएशन, विविधता ती पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये, गरजेची आहे वाचण्याकरिता. आणखीन एक बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. तिथे आणखीन एक डॉट बॉल, तो कंप्लीट केला गेलाय. प्रत्येक डॉट बॉल इथे विजयावरती शिक्कामोर्तब करणारा असणार आहे टीम द्वारकाधीश 11 करिता. पुढचा बॉल उडवलाय समोर आणि तो बॉल आलाय इथे सीमारेषा पलीकडे. शेवटचा अंतिम बॉल तो अजून शेष राहतोय. शेवटचा बॉल, कमरुद्दीन तयार होतोय. आणखीन एक बॉल समोरच्या दिशेनं, चांगला फटका सजवलाय, अनस्टॉपेबल हिट. आणि एक सुरेख फटका, सुंदर स्ट्रोक, त्यानं इथे इनिंग समाप्त होईल आणि विजयी संपादित केला इथे टीम द्वारकाधीश 11 आजच्या दिवसातल्या पहिल्या मॅच मध्ये. कमालीचं ऑलराऊंड परफॉर्म त्यांचा राहिलाय. या मॅचचे सुपरस्टार ठरतात मिस्टर पवन, ज्यांनी वैयक्तिक 33वा इथे त्यांच्या बॅट बंद आल्यात आणि हाय स्कोरिंग मॅच त्यांच्याच माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पवन, विनंती करतोय की आपण पहिल्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच करिता इथे दाखल व्हा. मी ऋषिकेश पाटील यांना विनंती करतोय की आपण पवनला इथे मॅन ऑफ द मॅच ती वितरित करायची आहे. 33 धावांची एक अफलातून इनिंग ज्यानं पेशकश केली, तोच पवन ठरतोय या मॅचचा सुपरस्टार. इथे पवनला मॅन ऑफ द मॅचची जर्सी आणि त्यानंतर एक गिफ्ट हॅम्पर तो वितरित केला जातोय. पहिल्या मॅचचं जे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आहे ऋषिकेश पाटील यांच्या माध्यमातून ते वितरित केलं जात आहे. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतायत.